आज मोदी सरकारने सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA लागू केला. त्याबद्दलची अधिसूचनासुद्धा जारी करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा CAA याची. नक्की CAA आहे तरी काय, हा कायदा कोणासाठी लागू आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी जाणून घेऊया सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट CAA म्हणजे काय आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे तो CAA कायदा हा लागू करण्यासाठी मोदी सरकार आधीपासूनच सकारात्मक होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये हा कायदा लागू केला जाईल अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू झाला आहे. या कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमधील 6 धार्मिक अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे. आता हा कायदा लागू करण्याच्या तयारीत मोदी सरकार आधीपासूनच होतं. त्यामुळे पुन्हा एकदा या कायद्याची चर्चा सुरू झाली आहे. नागरिकत्व कायदा 1955 नुसार भारतीय नागरिकत्व संबंधीचा एक सर्वसमावेशक कायदा आहे. या कायद्यामध्ये 5 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. 1986, 1992, 2003, 2005 आणि 2015 या वर्षांमध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं हे उल्लंघन करतं असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्यानंतर यावरून देशात अनेक आंदोलनंसुद्धा झाली. अनेकांनी हा कायदा रद्द करण्याची सुद्धा मागणी केली होती. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये कुणालाही धार्मिक निकषावरून नागरिकत्व कसं मिळू शकतं असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता. 11 मार्च 2024 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतामध्ये प्रवेश केलेल्या छळ झालेल्या अल्पसंख्याकांना किंवा ज्या व्यक्तीचा मूळ देश हा पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश असेल त्यांना CAA नागरिकत्व दुरुस्ती कायद्याअंतर्गत CAA कायद्याच्या नियमांच्या अधिसूचनेनंतर भारतीय नागरिकत्व मिळवता येईल. CAAचा हेतू मुस्लिमांना बेघर करण्याचा आहे असा आरोपसुद्धा विरोधकांकडून करण्यात आला आहे. इंडिया टुडेच्या एका मुलाखतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते, CAAला NRCशी जोडू नका. यामुळे कोणीही भारतीय नागरिक त्यांचं नागरिकत्व गमावणार नाही. NRCचा पहिला टप्पा म्हणजे NPR. या NPR दरम्यान भारतात राहणाऱ्या नागरिकांचा डेटा गोळा केला जाईल. त्यानुसार नागरिकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे विचारली जातील. असाच आणखी एक आक्षेप विरोधकांकडून नोंदवण्यात आला होता आणि तो म्हणजे सरकारला खरोखरच छळ झालेल्या लोकांना नागरिकत्व द्यायचे असेल तर हजारा, अहमद या नागरिकांसोबत तिबेट, श्रीलंका, म्यानमार या देशातील छळ झालेल्यांचा समावेश यामध्ये का नाही केला असा प्रश्न उपस्थित केला होता. तर यावर अजूनपर्यंत सरकारकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे. आता बघूया CAA बद्दल सरकारची काय तयारी आहे. तर याचे ऑनलाईन पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी तयार झाले आहे. केंद्रीय मंत्रालयाने सुद्धा याची तयारी केली आहे. हा कायदा शेजारील देशातील निर्वासितांना मदत करेल ज्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत. मंत्रालयाला पाकिस्तानमधून दीर्घकालीन विजासाठी सर्वात जास्त अर्ज आले आहेत. तर या अर्जाची प्रक्रिया अशी आहे की अर्ज ऑनलाईन करावा लागेल. ती भारतात कधी आला हे अर्जदाराला सांगावं लागेल. तुमच्याकडे पासपोर्ट किंवा इतर प्रवासी कागदपत्रे नसली तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकतात. या अंतर्गत भारतामध्ये राहण्याचा कालावधी 5 वर्षापेक्षा जास्त ठेवण्यात आला आहे. उर्वरित परदेशी लोकांसाठी म्हणजे मुस्लिम लोकांसाठी हा कालावधी 11 वर्षांपेक्षा जास्त आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी 2 महिन्यामध्ये CAA लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असं सांगितलं होतं. हा देशाचा कायदा आहे आणि हे कोणीही रोखू शकत नाही. संसदेने 11 डिसेंबर 2019ला CAAला मंजुरी दिली होती. पण हा कायदा लागू करण्यासाठी नियमावली बनवण्याची मुदत सरकारने 8 वेळा पुढे वाढवली आहे. केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजे CAAची अधिसूचना जारी केली असून त्यासोबतच हा कायदा संपूर्ण देशभरामध्ये लागू झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान बिगर मुस्लिम निवासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मग जाणून घेऊया CAAच्या अंमलबजावणीमुळे कोणते बदल होतील आणि महत्त्वाचं म्हणजे याबद्दल काय आक्षेप आहेत. सर्वात पहिला प्रश्न आहे की धार्मिक भेदभाव होणार का. अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील विशिष्ट धार्मिक समुदायातील म्हणजे हिंदू, शीख, जैन, ख्रिश्चन, बौद्ध आणि पारशी बेकायदेशीर स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मुस्लिमांचा यामध्ये समावेश नसल्याने ही तरतूद भेदभाव करणारी असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. तर त्याचं कारण असं आहे की अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान
या देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे आणि हा मुस्लिम समुदाय इतर धर्माच्या लोकांना गेल्या कित्येक वर्षापासून छळ करत आहे. तर धार्मिक समस्येतून तयार झालेला प्रश्न सोडवण्यासाठी एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन होत आहे का आणि इतरांना वगळून भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वांना कमी करते असा विरोधकांचा दावा आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणेच धार्मिक समस्येतून तयार झालेला प्रश्न सोडवण्यासाठी एका विशिष्ट धर्माच्या लोकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. CAA बऱ्याचदा NRCशी जोडलं जातं. एकत्र केलं तर मुस्लिमांवर बहिष्कार टाकला जाऊ शकतो अशी भीती टीकाकारांना वाटते, ज्यामुळे धर्माच्या आधारे नागरिकत्व निश्चित होईल अशी परिस्थिती निर्माण होईल. पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे CAA आणि NRCच्या अंमलबजावणीनंतर नागरिकत्वाच्या निकषाची पूर्तता न केल्यास, त्यांच्याकडे दुसऱ्या देशाचे नागरिकत्व नसल्यास मोठ्या संख्येने लोक राज्यविहीन म्हणजेच भारताचं नागरिकत्व रद्द होऊ शकतात अशी चिंता आहे. तर त्याचं उत्तर आहे CAAचा भारतीय नागरिकांशी काहीही संबंध नाही. भारतीयांना संविधानानुसार नागरिकत्वाचा अधिकार आहे. CAA किंवा कोणताही कायदा तो काढून घेऊ शकत नाही. CAAबद्दल देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. अनेक लोकांनी भारताच्या सामाजिक बांधणीवर आणि होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय बऱ्याच लोकांचा युक्तिवाद असा आहे की भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या समानता आणि भेदभाव न करण्याच्या मूल्यांना हा कायदा आव्हान देतो आहे. यामागील कारण म्हणजे कायदा स्थलांतरितांमध्ये त्यांच्या धर्माच्या आधारावर फरक करतो. तर काही समुदायांमध्ये विशेषतः मुस्लिमांमध्ये अशी भीती आहे की CAA आणि NRC कायद्यांमुळे त्यांच्यावर बहिष्कार किंवा हद्दपारीसुद्धा होऊ शकते. CAAवरती जगाची प्रतिक्रिया काय आहे? या कायद्याला आंतरराष्ट्रीय संस्था आणि मानवाधिकार संघटनांकडून टीकेला सामोरं जावं लागतंय. नागरिकत्व कायदा निश्चित करण्यामध्ये काही गुंतागुंतीसुद्धा आहेत. CAA आणि NRC लागू करण्याची प्रक्रिया क्लिष्ट आणि चुकांची प्रवण म्हणून टीकाकार पाहत आहेत. या लोकांचे म्हणणे आहे की निरपराध लोकांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणींना सामोरे जाऊ लागू शकतं. जेव्हापासून CAA आणि NRCचा मुद्दा आला तेव्हापासून या मुद्द्याचे जोरदार राजकारण झाले आणि राजकीय ध्रुवीकरणसुद्धा झाले. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतली. विरोधी पक्षनेत्यांच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण कायद्याअंतर्गत मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे. हे समानतेच्या अधिकाराबद्दल सांगणाऱ्या घटनेच्या 14चे उल्लंघन असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. भाजप हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. पण केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बांगलादेशातून आलेल्या हिंदू निर्वासितांसाठी आशेचा किरण येईल असं म्हणता येईल. आणि तसंच पाकिस्तानमधून अत्याचार सहन करून आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांसाठी यातून मोठा दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? CAA कायदा आणून सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याक लोकांची मदत केली आहे का, की मुस्लिम लोकांवर अन्याय केला आहे? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.